नमस्कार मित्रो. मागील घटकामध्ये आपण साहित्य समीक्षा आणि साहित्य संस्कृती व्यवहाराचा व्यवहार यांचा अभ्यास केला होता. या घटकाचा आपण अभ्यास केला होता. आज आपण घटक 3 मधलं उपघटक 1 साहित्य समीक्षा सिद्धांत स्वरूप आणि वैशिष्ट्य या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. एम ए मराठी सेमिस्टर 1 मुंबई युनिव्हर्सिटी दूरस्थ शिक्षण संस्था या संस्थेचा एम ए मराठीचा विषय साहित्य समीक्षा सिद्धांतमधील घटक 3 मधला साहित्य समीक्षा सिद्धांत स्वरूप वैशिष्ट्य या घटकाचा आज सविस्तर अभ्यास करणार आहोत. ओके, तर पाहूया घटकामध्ये काय काय दडलेलं आहे, कसली माहिती दिलेली आहे. ह्या घटकामध्ये फक्त साहित्य समीक्षा या संदर्भातच माहिती असणार आहे, विचार केलेला असणार आहे, चर्चा केलेली असणार आहे. साहित्य समीक्षेचे सिद्धांत काय आहे, स्वरूप काय आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहेत, या घटकांचाच या इथे विचार केलेला असणार आहे. या अगोदर आपण साहित्य समीक्षाबद्दल, समीक्षा म्हणजे काय, समीक्षक कसा, कोण, वाचक काय, लेखक काय, साहित्य समीक्षा आणि संस्कृती यांचा संबंध पाहिला, वाचक आणि साहित्य समीक्षा यांचा संबंध पाहिला, साहित्य समीक्षा आणि लेखक यांचा संबंध पाहिला, साहित्य आणि साहित्य संस्कृती यांचा संबंध पाहिला. तर या घटकात आपण फक्त साहित्य समीक्षेचा विचार करणार आहोत. याची उद्दिष्ट काय आहेत या घटकाची? या घटकाची उद्दिष्ट आहेत की विद्यार्थ्यांना साहित्य समीक्षेचे सैद्धांतिक स्वरूप समजून देणे, की या घटकामधून साहित्य समीक्षेचे सैद्धांतिक स्वरूप समजून घ्यायचं आहे. तसंच समीक्षेच्या विविध प्रवाहांचा आणि विचारधारांचा अभ्यास करणे, समीक्षेमध्ये जे विविध प्रवाह आलेले आहेत, विचारधारा आलेल्या आहेत, त्या विचारधारांचा विविध प्रवाहांचा अभ्यास करणे हा एक उद्दिष्ट आहे. तसेच आधुनिक आणि उत्तर आधुनिक समीक्षेतील फरक ओळखणे. ओके, तसेच आधुनिक आणि उत्तर आधुनिक समीक्षेतील फरक ओळखणे हा एक उद्दिष्ट आहे. संरचना, स्त्रीवाद, कथन मीमांसा यांसारख्या समकालीन सिद्धांतांची माहिती मिळवणे. तसेच संरचना, स्त्रीवाद, कथन मीमांसा यांसारख्या समकालीन जे सिद्धांत आहेत त्या सिद्धांतांची माहिती मिळवणे हा एक उद्दिष्ट आहे. साहित्य कृतींचे मूल्यमापन विविध दृष्टिकोनातून कसे करता येईल हा एक उद्दिष्ट आहे, हे एक समजून घ्यायचं आहे. साहित्य समीक्षा म्हणजे प्रस्तावना. साहित्य समीक्षा म्हणजे साहित्य कृतीचे चिकित्सक विश्लेषण, मूल्यमापन आणि सौंदर्यदृष्ट्या परीक्षण होय. साहित्य समीक्षा म्हणजे काय आहे, तर साहित्य कृतीचे चिकित्सक पद्धतीने केलेले विश्लेषण, मूल्यमापन आणि सौंदर्यदृष्ट्या परीक्षण म्हणजे काय आहे, साहित्य समीक्षा होय. समीक्षेचे स्वरूप 2 प्रमुख प्रकारांत विभागले जाते. ह्या समीक्षेचे जे प्रकार आहेत हे 2 प्रमुख प्रकारांमध्ये स्वरूप जे आहेत त्या 2 प्रमुख प्रकारांमध्ये विभागले जातात. पहिला आहे स्वरूपी लक्ष समीक्षा. स्वरूपी लक्ष समीक्षा म्हणजे काय आहे, तर कलाकृतीच्या रचना, शैली, प्रतिमा, भाषाशैली, सौंदर्य या घटकांवरती लक्ष केंद्रित करून त्या साहित्याची समीक्षा केली जाते. एखाद्या साहित्याची जर समीक्षा करायची आहे ते स्वरूपलक्षी समीक्षेद्वारे जो प्रकार आहे त्या प्रकारात त्या साहित्याची समीक्षा केल्यास त्या साहित्यातील कलाकृतीची रचना, शैली, प्रतिमा, भाषाशैली, सौंदर्य या घटकांचा प्रामुख्याने विचार केला जातो. या घटकांना लक्ष केंद्रित करून त्या साहित्यकृतीची समीक्षा केली जाते. उदाहरणार्थ सौंदर्यवाद, रचनावाद. ओके, दुसरा प्रकार आहे की समग्र लक्षी समीक्षा. समग्र म्हणजे सगळ्या बाजूंच्या सगळ्या घटकांना लक्ष केंद्रित करून समीक्षा करणे. स्वरूपी लक्ष करणे म्हणजे ठराविक घटकांवरती लक्ष केंद्रित करून समीक्षा करणे. आता कलाकृतीच्या सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक पैलूंवरचा विचार करून त्या साहित्याची, त्या कृतीची समीक्षा करणे. मग समग्र लक्ष समीक्षामध्ये कोणते घटक येतात, तर त्या कलाकृतीच्या, साहित्यकृतीच्या, वाङ्मयकृतीच्या सामाजिक, नैतिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पैलूंचा विचार करून त्या साहित्यकृतीची समीक्षा करणे हे समग्र लक्ष समीक्षेमध्ये प्रकारात मोडलं जातं. याचं उदाहरण आहे समाजशास्त्रीय, स्त्रीवादी, उत्तर औपनिवेशिक समीक्षा होय. समीक्षकाचे 2 गट पडतात, सर्जनशील समीक्षक आणि व्यावसायिक समीक्षक. सर्जनशील समीक्षकामध्ये
भावनिक सर्जनशील दृष्टिकोनातून कलाकृती समजावतो. हा सर्जनशील समीक्षक जो असतो तो भावनिक सर्जनशील आणि सर्जनशील दृष्टिकोनातून एखाद्या कलाकृती समजावत असतो. उदाहरणार्थ माधव जुलियन हे समीक्षक. तसेच व्यावसायिक समीक्षक काय करतो तर वैज्ञानिक तर्कशुद्ध विश्लेषण करून त्या साहित्याचं समीक्षा करत असतो. उदाहरणार्थ वि.स. खांडेकर हे समीक्षक. पुढे साहित्य समीक्षेचे निकष आणि दृष्टिकोन आहेत. तर साहित्य समीक्षेचे निकष आणि दृष्टिकोन कोणते आहेत ते पाहूया. मराठी समीक्षेचे 2 टप्पे पडतात, 2 काळ पडतात. मर्ढेकर पूर्व काळ आणि मर्ढेकरोत्तर काळ. तर मर्ढेकर पूर्व काळ म्हणजे मर्ढेकरांच्या अगोदरचा काळ आणि मर्ढेकरांच्या नंतरचा काळ. तर मर्ढेकरांच्या पूर्वीच्या काळामध्ये काय काय घटक होते की नैतिक, भावनिक आणि भक्तिकालीन समीक्षा केली जात होती. तर मर्ढेकरांच्या नंतरच्या काळामध्ये समीक्षा कशी केली गेली तर आधुनिक, तर्काधारित, सौंदर्यवादी आणि सामाजिक गोष्टींना दृष्टिकोनातून समीक्षा केली जात होती. तर असे 2 काळ पडतात. मर्ढेकर पूर्वी काळामध्ये नैतिकता, भावनिक आणि भक्तिकालीन समीक्षा होती आणि मर्ढेकरांच्या नंतरच्या काळामध्ये आधुनिक, तर्काधारित, सौंदर्यवादी आणि सामाजिक दृष्टिकोनातून साहित्याची समीक्षा केली जात होती. पुढे नीतिकल्पनानुसार समीक्षा केली जात होती. पुढचा घटक आहे नीतिकल्पनानुसार समीक्षा. साहित्यकृतीने समाजाला नैतिक दिशा द्यावी असे मत असते. या समीक्षेमध्ये साहित्यकृतीने समाजाला नैतिक दिशा द्यावी असे मत असते. संत साहित्य व भावकाव्यात हा दृष्टिकोन प्रकर्षाने पाहायलाच येतो. पुढचा दृष्टिकोन आहे की समाजशास्त्रीय दृष्टिकोन. तर ते साहित्य समाजशास्त्रीय सामाजिक दृष्टीतून पाहिलं जातं. समाजातील वर्ग, अन्याय, विषमता यांचा कलाकृतीवर होणारा प्रभाव असतो. म्हणजे त्या साहित्यकृतीमध्ये समाजातील वर्ग, न्याय, विषमता अशा गोष्टींचा घटकांचा विचार त्या कलाकृतीवर होत असतो, होणारा प्रभाव पाहतो. या घटकांचा कलाकृतीवर होणारा प्रभाव पडत असतो. उदाहरणार्थ दलित साहित्य, स्त्री साहित्य, स्त्रीवादी साहित्य इत्यादी. पुढचा घटक आहे पुढचा दृष्टिकोन आहे सौंदर्यवाद. कलाकृतीचे मूल्य तिच्या सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीत असते. एखाद्या कलाकृतीचे जे मूल्य असतं ते तिच्या सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीत असतं. जे अभिव्यक्त झाले सौंदर्यपूर्ण व्यक्त साहित्यामध्ये दिसून येते. ओके, त्या कलाकृतीचे मूल्य त्याला सौंदर्यवादामध्ये मोडते. ते ही कलासाठी या भूमिकेवर आधारलेला असतो. कला ही कलेसाठीच असते या भूमिकेवर आधारलेला दृष्टिकोन असतो. कलाकृतीचे मूल्य त्याच्या सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीत असते. ज्या प्रकारे तुम्ही त्या साहित्यामध्ये सौंदर्यपूर्ण अभिव्यक्त होता ते त्याच्या कलाकृतीचे मूल्य त्याच्या सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीवर असते. कला ही कलासाठी आहे या भूमिकेवरती आधारलेला दृष्टिकोन असतो. पुढचा दृष्टिकोन आहे साहित्य समीक्षेचे सिद्धांत आणि वैशिष्ट्ये. आता साहित्य समीक्षेचे सिद्धांत काय आहेत आणि त्याचे वैशिष्ट्ये काय आहेत हे पाहूया. आधुनिकता आणि तिची वैशिष्ट्ये. विवेकवाद, युक्तिवाद, विज्ञाननिष्ठ विचार, आत्मसाक्षात्कार यांवर भर असतो. ओके, नंतर मग पुढे मराठी आधुनिक साहित्याचा काळ, मर्ढेकर उत्तर कालखंड, मर्ढेकरांच्या नंतरचा कालखंड. ओके, पुढे आधुनिकतावादी समीक्षेचे ठळक वैशिष्ट्ये. आधुनिकता म्हणजे काय? आधुनिकतेमध्ये कोणते घटक आले तर विवेकवाद, युक्तिवाद, विज्ञाननिष्ठ विचार, आत्मसाक्षात्कार यांवर भर दिलेला दिसून येतो आधुनिक काळात. ओके, आणि त्याचे मराठी आधुनिक साहित्याचा काळ कोणता आहे तर मर्ढेकर यांच्या नंतरचा कालखंड म्हणजे मराठी आधुनिक साहित्याचा काळ होय. तर आधुनिकतावादी समीक्षेचे ठळक वैशिष्ट्य कोणते आहेत तर व्यक्ती मनाचे सखोल विश्लेषण करतो, वास्तववादी दृष्टिकोन ठेवतो, भावनांपेक्षा बुद्धीला प्राधान्य देतो, कलाकृतीतील अंतर्गत संरचनेचा अभ्यास करतो. तर या काळामध्ये काय होतं, आधुनिकवादीमध्ये समीक्षा कशी केली जाते तर व्यक्ती मनाचे सखोल विश्लेषण करतो. वास्तववादी जे आहे वास्तवाला नजरेसमोर ठेवून
केंद्रस्थानी ठेवून वास्तववादी दृष्टिकोनातून त्या साहित्याचा विचार करतो. भावनांपेक्षा बुद्धीला प्राधान्य देतो. एखाद्या साहित्याच्या भावना होऊन न समीक्षा करता बुद्धीला प्राधान्य दिल्या तर्कशास्त्राने वापर करून त्या साहित्याची समीक्षा करणे. पुढे कलाकृतीतील अंतर्गत संरचनेचा अभ्यास करणे. ज्या कलाकृती आहेत त्यातील जे अंतर्गत संरचना जी आलेली आहे त्यांचा सखोल अभ्यास करून समीक्षा करतात. ते आधुनिकवादीमध्ये समीक्षेचे हे ठळक वैशिष्ट्य आहेत. तसेच उत्तर आधुनिकवाद आणि वैशिष्ट्य पाहूया. उत्तर आधुनिकवादामध्ये सत्याचे अनेक रूपे मांडणारा दृष्टिकोन आहे. हा दृष्टिकोन कसा आहे की सत्याचा अनेक रूपे मांडणारा दृष्टिकोन आहे. कोणतेही निश्चित केंद्र नसते, सर्व विचारांना समान स्थान असते. याच्यामध्ये कसं आहे की कोणतेही निश्चित केंद्र नसते. ओके, किंवा ह्या दृष्टिकोनात सर्व विचारांचा समान स्थान असते. विचार केला जातो. सर्व विचारांचा, विचारधारणेचा, संस्कृतीचा जे घटक येतात त्यांचा समान विचार केला जातो. साहित्य म्हणजे विविध अर्थनिर्मितीचे माध्यम असते. साहित्य म्हणजे काय आहे ते विविध अर्थनिर्मितीचे माध्यम आहे. ओके, तर संरचनावाद समीक्षा सिद्धांत म्हणजे काय तर भाषाशास्त्रज्ञ फर्डिनॅन्ड आणि द सॉस्युअर यांच्या विचारांवर आधारित आहे. संरचना समीक्षा कोणत्या ह्याच्यावर भाषाशास्त्रज्ञ शास्त्रज्ञ आहेत. भाषाशास्त्रज्ञ फर्डिनॅन्ड दी सॉस्युअर यांच्या विचारांवरती हे सिद्धांत आधारित आहे. भाषा म्हणजे चिन्हांची एक प्रणाली आहे. सिस्टम ऑफ साईन. भाषा म्हणजे काय चिन्हांची एक प्रणाली आहे. साहित्याचा अर्थ त्याच्या अंतर्गत रचनेतून शोधला जातो. एखाद्या साहित्याचा जर अर्थ आहे तर त्याच्या अंतर्गत ह्या साहित्यामध्ये जे अंतर्गत रचना आलेल्या आहेत त्या रचनेतून त्याचा अर्थ शोधला जातो. साहित्याचा अर्थ शोधला जातो. आता मुख्य संकल्पना काय आहे? समिष्टत्व, होलनेस. कृतीतील ही एकसंध रचना आहे. समिष्टत्व म्हणजे काय आहे की कृतीतील एकसंध रचना आहे. पुढचा हे संकल्पना आहे स्वनियम, सेल्फ रेग्युलेशन. कलाकृतीचे नियम तिच्यातच अंतर्भूत असतात. एका कलाकृतीचे जे नियम जे आहेत तिच्या साहित्यातच अंतर्भूत असतात. त्याला स्वनियमन असं म्हटलं आहे. समिष्टत्व म्हणजे काय? कलाकृती ही एक संध रचना आहे. तसेच रचनांतर, ट्रान्सफॉर्मेशन. रचनेत बदल होत राहतो पण तिची मूळ रचना टिकते. ओके, तर त्या ज्या रचना होतात, ज्या साहित्याच्या रचना आहेत त्याच्यामध्ये बदल होत असतो पण तिची मूळ जी रचना आहे ती बदलत नाही, ती तशीच राहते. पुढे 6 भाषिक कार्य दिलेले आहेत रोमन याकोब्सननुसार. ते 6 भाषिक कार्य कोणते आहे? संदर्भात्मक, भावनिक, उद्देशनात्मक, संपर्कात्मक, मेटाभाषिक, काव्यात्मक. ते हे 6 भाषिक कार्य आहेत. तर पुढे उत्तर संरचनावाद समीक्षा सिद्धांत म्हणजे काय? उत्तर संरचनावाद समीक्षा सिद्धांत म्हणजे काही घटक आहेत ते संरचनेपेक्षा अर्थाची अस्थिरता अधोरेखित करतो. हे उत्तर संरचनावाद समीक्षा काय करते? सिद्धांत काय करतो? संरचनेपेक्षा, जी संरचना आहे त्यापेक्षा अर्थाची अस्थिरता अधोरेखित करत असतो. ज्या अर्थाला त्याची अस्थिरता कशी आहे ती अधोरेखित करत असतो. प्रत्येक वाचक आपला स्वतंत्र अर्थ निर्माण करत असतो. आपण ह्या अगोदरही पाहिलेलं की प्रत्येक वाचक जो आहे तो आपल्या विवेकबुद्धीने, आपल्या आकलनाने, आपल्या सामंजस्यपणाने त्या साहित्याचा स्वतंत्र अर्थ निर्माण करत असतो. याचे प्रमुख विचारवंत आहेत जॅक डेरिडा आणि रोलो बार्थ. हे याचे प्रमुख विचारवंत आहेत. ह्या उत्तर संरचनावाद समीक्षेचे सिद्धांताचे प्रमुख विचारवंत आहेत. आता ठळक वैशिष्ट्य काय आहेत ह्याचे? ते टेक्स्ट इन इन्फिनिटी. मजकुराचा अर्थ निश्चित नसतो. ओके, एखादा मजकूर असतो त्याचा अर्थ निश्चित नसतो. लेखकापेक्षा वाचक केंद्रस्थानी असतो. विरचना, डिस्कन्स्ट्रक्शन. हा सिद्धांत काय आहे? तर हा सिद्धांत जॅक डेरिडा यांनी मांडलेला आहे. मांडलेला विचार आहे. तर मजकुरातील जो विरोधाभास आहे, लपलेला जो अर्थ आहे तो उघड करणे हे उद्दिष्ट असतं. विरचना काय आहे की मजकुरात जो विरोधाभास आलेला आहे, जो लपलेला अर्थ आहे त्या अर्थ उघड करणे ह्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. कोणतेही सत्य स्थिर नसते. प्रत्येक मजकुरात विरोधाभास दडलेला असतो, ते उघड करणं असतं. ओके, पुढे स्त्रीवादी समीक्षा सिद्धांत आहे. स्त्रीचा अनुभव, दृष्टिकोन, भाषा, अस्तित्व केंद्रस्थानी ठेवून समीक्षा केलेली असते. या स्त्रीवादी समीक्षामध्ये काय केलेलं असतं? तर स्त्रीचा अनुभव, दृष्टिकोन, भाषा आणि अस्तित्व केंद्रस्थानी ठेवून समीक्षा केलेली असते.
पितृसत्ताक रचनेचा विरोध असतो. मराठीतील प्रमुख स्त्रीवादी समीक्षक आहेत शांता गोखळे. शांता गोखळे ह्या मराठीतील प्रमुख स्त्रीवादी समीक्षक आहेत. शांता गोखले, सुषमा देशपांडे, विद्या बाळ ह्या मराठीतील प्रमुख स्त्रीवादी समीक्षक होत. पुढे कथन मीमांसा, नॅरेटोलॉजी. तर हा सिद्धांत काय सांगतो, तर कथा सांगण्याची जी रचना, वेळ, व्यक्तिरेखा आणि कथन तंत्रांचा अभ्यास करणारा सिद्धांत जो आहे तो कथन मीमांसा आहे, या सिद्धांतात दिलेला आहे. ते एखादी कथा सांगण्याचा त्याची रचना, वेळ, व्यक्तिरेखा, कथन तंत्रांचा अभ्यास करणारा सिद्धांत कथन मीमांसा सिद्धांत होय. 2 महत्त्वाचे काल प्रकार, गोष्टगत काल, स्टोरी टाईम, संहितागत काळ, डिस्कोर्स टाईम, हे कथन मीमांसेचे घटक आहेत. आणि याचे 3 घटक आहेत, कालक्रम, कालावधी, कलाकृतीतील कालाक्रमानुक्रमांचे व्यवस्थापन. मग हे 3 घटक कसे आहे, कालक्रम आहे, कालावधी येतो, त्यानंतर कलाकृतीतील कालानुक्रमाणाचे व्यवस्थापन, असे 3 घटांमध्ये स्टोरी सांगितली जाते व कथा सांगितली जाते. तर शेवटच्या घटकात आलो आपण, की याचा समारोप असा घेता येईल की साहित्य समीक्षा ही केवळ टीका नसून ती एक सांस्कृतिक, सामाजिक आणि तात्विक प्रक्रिया आहे. आधुनिक आणि उत्तर आधुनिक सिद्धांतांनी साहित्याच्या वाचनाची दृष्टी व्यापक केलेली आहे. समीक्षेच्या माध्यमातूनच साहित्याचे सामाजिक आणि सौंदर्यात्मक मूल्य ओळखले जाते. त्याचे काही दीर्घोत्तरी प्रश्न आलेले आहेत, ते प्रश्नांचा आपण आढावा घेऊया. तर ह्या घटकामध्ये आपण काय काय पाहिलं आहे की साहित्य समीक्षा सिद्धांत स्वरूप, त्याचे वैशिष्ट्य पाहिले, त्याची उद्दिष्ट पाहिले, नंतर मग त्याची प्रस्तावना पाहिली, त्याचे प्रकार पाहिले, 2 प्रकार, स्वरूपी लक्ष समीक्षा आणि समग्र लक्ष समीक्षा. नंतर मग समीक्षेचे 2 गट पाहिले, सर्जनशील समीक्षकाचे, नंतर मग व्यावसायिक समीक्षक पाहिले, नंतर मग साहित्याच्या समीक्षेचे निकष आणि दृष्टिकोन पाहिले. ते वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. मराठी समीक्षेचे महत्त्वाचे 2 टप्पे काळ कोणते आहेत, ते मर्ढेकर पूर्वकाळ आणि मर्ढेकर नंतरचा काळ. मर्ढेकर पूर्वकाळामध्ये नैतिक, भावनिक, भक्तिकालीन समीक्षा केली जाते आणि मर्ढेकरांच्या नंतरच्या काळामध्ये आधुनिक, तर्काधारित, सौंदर्यवादी, सामाजिक गोष्टीतून समीक्षा केली जाते. तसेच काही दृष्टिकोन आहेत, काही नीतिकल्पनानुसार समीक्षा केली जाते. पुढे सामाजिक दृष्टिकोनातून समीक्षा केली जाते, सौंदर्यवाद दृष्टिकोनातून समीक्षा केली जाते. नंतर मग साहित्य समीक्षेचे सिद्धांत आणि वैशिष्ट्य पाहिले आपण, आधुनिकता आणि तिची वैशिष्ट्ये पाहिले. त्याच्यामध्ये आधुनिकतेमध्ये विवेकवाद, युक्तिवाद, विज्ञाननिष्ठ विचार, आत्मसाक्षात्कार यांचा भर आपण पाहिला. मराठी आधुनिक साहित्याचा काळ हा मर्ढेकर यांच्या नंतरचा कालखंड समजला जातो. वादी समीक्षेचे ठळक वैशिष्ट्य, व्यक्तीच्या मनाचे सखोल विश्लेषण करणे, वास्तववादी दृष्टिकोन, भावनांपेक्षा बुद्धीला प्राधान्य देणे, कलाकृतीतील अंतर्गत संरचनेचा अभ्यास करणे, हा आधुनिकवादी संस्थेचं ठळक वैशिष्ट्य आहेत. तसेच उत्तर आधुनिकवाद आणि वैशिष्ट्य यांचं काय, सत्याची अनेक रूपे मांडणारा दृष्टिकोन आहे. उत्तरवाद, आधुनिकतावाद काय, हा कोणता दृष्टिकोन आहे, हा सत्याची अनेक रूपे मांडणारा दृष्टिकोन आहे. कोणतेही निश्चित केंद्र नसते, सर्व विचारांना समान स्थान ठेवून समीक्षा केली जाते. साहित्य म्हणजे विविध अर्थनिर्मितीचे माध्यम आहे असं समजतं हे दृष्टिकोन. संरचनावाद समीक्षा सिद्धांत पाहिला. भाषाशास्त्रज्ञ फार्डिनेंट यांचा विचारांवर आधारित ही संरचनावाद समीक्षा सिद्धांत आहे. भाषा म्हणजे चिन्हांची एक प्रणाली आहे असं ह्या संरचनावाद समीक्षा सिद्धांतामध्ये म्हटलं गेलेलं आहे. साहित्याचा अर्थ त्याच्या अंतर्गत रचनेतून होत असतो, शोधला जातो असं ह्या सिद्धांताचं म्हणणं आहे. मुख्य संकल्पना आहे समिष्टत्व, कलाकृती एक संघ रचना आहे. दुसरा स्वनियमन, कलाकृतीचे नियमन तिच्या अंतर्गत रचनेत अंतर्भूत असतात. रचनांतर, रचनेतील बदल होत असतो पण तिचा मूळ रचना टिकते, तशीच राहते, ती बदलत नाही. पुढे 6 भाषिक कार्य आहेत. कोणते कार्य? 6 भाषिक आहे. संदर्भात्मक, भावनिक, उद्देशात्मक, संपर्कात्मक, मेटाभाषिक आणि काव्यात्मक, हे असे 6 भाषिक कार्य आहेत. पुढे उत्तर रचनावाद समीक्षा आपण सिद्धांत पाहिला. संरचनेपेक्षा अर्थाची अस्थिरता अधोरेखित करणारा हा सिद्धांत आहे. प्रत्येक वाचक आपला स्वतंत्र अर्थ निर्माण करत असतो असा मानणारा हा सिद्धांत आहे. प्रमुख विचारवंत ह्याचे आहेत की जॅक डेरिडा आणि रॉलो बार्थ. ठळक वैशिष्ट्य आहे की मजकुराचा अर्थ निश्चित नसतो, लेखकापेक्षा वाचक केंद्रस्थानी असतो, हे याचे ठळक वैशिष्ट्य आहे.
विरचना सिद्धांत पाहिला. विरचना सिद्धांत हा जॅक डेरिडा यांनी मांडलेला विचार आहे. मजकुरातील विरोधाभास, लपलेला अर्थ उघड करणे हे याचं प्रमुख उद्दिष्ट आहे. कोणतेही सत्य स्थिर नसते, प्रत्येक मजकुरात विरोधाभास दडलेला असतो, असं ह्या सिद्धांताचं म्हणणं आहे. स्त्रीवादी समीक्षा सिद्धांत पाहिला. स्त्रीवादी समीक्षामध्ये स्त्रीचा अनुभव, दृष्टिकोन, भाषा, अस्तित्व केंद्रस्थानी ठेवून स्त्रीवादी समीक्षा केली जाते. पितृसत्ताक रचनेचा विरोध इथे दिसून येतो. मराठीतील प्रमुख स्त्रीवादी समीक्षक कोण आहेत? शांता गोखळे, सुषमा देशपांडे, विद्या बाळ ह्या प्रमुख स्त्रीवादी समीक्षक आहेत. कथामीमांसा पाहिले आपण, सिद्धांत पाहिला. कथा सांगण्याच्या रचना, वेळ, व्यक्तिरेखा आणि कथन तंत्रांचा अभ्यास करणारा हा सिद्धांत आहे. 2 महत्त्वाचे कालप्रकार ह्यात आहेत, गोष्टगत काळ आणि संहितागत काळ. हा 3 घटकांमध्ये हा सिद्धांत विभागलेला आहे. कालक्रम, कालावधी, कलाकृतीतील कालानुक्रमाचे व्यवस्थापन अशा 3 घटकांमध्ये हा सिद्धांत विभागलेला आहे. ओके, तर आता हा आपण दीर्घोत्तरी प्रश्न पाहूया की समीक्षेचे स्वरूप व तिचे 2 प्रकार स्पष्ट करा. साहित्य समीक्षा म्हणजे साहित्य कृतीचे चिकित्सक मूल्यमापन होय. कलाकृतीच्या विषय, स्वरूप, भाषा, विचार, तंत्र, समाजाशी असलेल्या नात्यांचे विश्लेषण करून तिचे सौंदर्य आणि परिणाम सांगणे ही प्रक्रिया म्हणजे समीक्षा होय. समीक्षेचे 2 प्रकार पुढील प्रमाणे आहेत. स्वरूपी लक्ष्य समीक्षा. या प्रकारात कलाकृतीचे रूप, रचना, शैली, प्रतीक, प्रतिमा, भाषेचे सौंदर्य यांचा अभ्यास केला जातो. स्वरूपी लक्ष्य समीक्षामध्ये काय आहे की कलाकृतीचे जे स्वरूप, संरचना, त्याच्यातील येणारे जे घटक जे आहेत या घटकांचा सविस्तर अभ्यास केला जातो. हे घटक म्हणजे कोणते? रूप, रचना, शैली, प्रतीक, प्रतिमा, भाषेचे सौंदर्य यांचा अभ्यास केला जातो. याला सौंदर्यवादी किंवा रचनात्मक समीक्षा असेही म्हणतात. उदाहरणार्थ मर्ढेकर नंतरच्या काळातील आधुनिक समीक्षक. पुढे समग्र लक्ष्य समीक्षा आहेत. या प्रकारात कलाकृतीचा सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैतिक संदर्भ तपासला जातो. उदाहरणार्थ समाजशास्त्रीय, स्त्रीवादी, सांस्कृतिक समीक्षा. स्वरूपी याच्यामध्ये साहित्यातील आतील घटकांचा अभ्यास केला जातो. तर समग्र लक्ष्य समीक्षामध्ये साहित्याच्या बाहेरील घटकांचा अभ्यास केला जातो की कोणत्या आधारभूमी आहेत, पार्श्वभूमी आहेत, त्याचा साहित्यावर प्रभाव पडलेला त्या गोष्टींचा समीक्षा केली जाते. समीक्षा ही कलाकृती आणि समाज या दोन्हींच्या संवादातून तयार होते. समीक्षा ही कलाकृती आणि समाज या दोन्हींच्या संवादातून तयार होत असते. म्हणूनच ती सर्जनशील आणि वैज्ञानिक दोन्ही स्वरूपाची आहे असं दिसून येतं. प्रश्न 2. मराठी समीक्षेचे 2 टप्पे सविस्तरपणे स्पष्ट करा. मराठी समीक्षाचा विकास 2 टप्प्यात विभागलेला दिसतो. मर्ढेकर पूर्वकाळ 1940 पर्यंतचा काळ आणि या काळातील समीक्षा भावनात्मक, नैतिक, धार्मिक दृष्टिकोनावर आधारित असलेले दिसून येते. संत साहित्य, भक्तिकालीन आणि नीतिपरक समीक्षा प्रचलित होती. साहित्याचे उद्दिष्ट शिक्षण आणि संस्कार हे मानले जात असे. सौंदर्यापेक्षा उपदेश महत्त्वाचा होता. उदाहरणार्थ लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री, चिपळूणकर, राम गणेश गडकरी ओके यांचे साहित्य, यांचे समीक्षण. पुढे मर्ढेकरोत्तर काळ जो आहे तो 1940 नंतर आहे. मर्ढेकरांनी मराठी काव्याला आधुनिकता आणि सौंदर्यवादी दृष्टिकोन दिले. समीक्षा तर्कशुद्ध, मनोवैज्ञानिक आणि रचनात्मक झाली पाहिजे असं त्यांचं मत होतं. आधुनिकता, अस्तित्ववाद, संरचनावाद यांचा प्रभाव त्यांच्यावर दिसून येतो, यांच्या समीक्षेवर दिसून येतो, या काळात दिसून येतो. उदाहरणार्थ वि. स. खांडेकर, शंकर पाटील, रणजित देसाई हे समीक्षक होते. रचनावाद आणि उत्तर रचनावाद यातील फरक स्पष्ट करा. तर मूलभूत विचार काय? संरचनावाद, प्रत्येक मजकुराला निश्चित रचना असते असा ह्या सिद्धांतांचं म्हणणं आहे. मूलभूत विचार आहेत. प्रत्येक मजकुराला निश्चित रचना असते. उत्तर संरचनावादामध्ये काय मजकुराचा अर्थ स्थिर नसतो. ओके, नंतर मग केंद्र काय? भाषा आणि रचना हे केंद्र आहे. ओके, तर कोणतेही केंद्र नसते, अर्थ सतत बदलत असतो उत्तर संरचनावादात. याचे प्रमुख विचारवंत कोण आहेत? सॉसूर, क्लॉड लेविस्ट्रॉस. आणि उत्तर संरचनावादाचे प्रमुख कोण आहेत विचारवंत? डेरडा आणि बार्थ. उद्दिष्ट काय आहे? संरचनावादाच्या मजकुरातील रचनेचे नियम शोधणे.
आणि उत्तर संरचनावादामध्ये मजकुरातील विरोधाभास उघड करणे. निष्कर्ष अर्थ निश्चित करणे संरचनावादामध्ये, आणि उत्तर संरचनामध्ये अर्थ अनेक व अस्थिर असतात हे शोधणे. पुढे आहे स्त्रीवादी समीक्षेचे सिद्धांत आणि वैशिष्ट्ये. आता स्त्रीवादी समीक्षेचे सिद्धांत आणि वैशिष्ट्य लिहा. स्त्रीवादी समीक्षा म्हणजे स्त्रीच्या अनुभवांवरती, भाषेवर, सामाजिक स्थितीवरती आधारित समीक्षेचा प्रवाह असतो. स्त्रीवादी विचार मांडणाऱ्या प्रमुख विदुषी सिमोन दे बोहा आणि व्हर्जिनिया वुल्फ, इलेन शॉल्टर, इतर मराठीत विद्याबाळ, शांता गोखळे, देशमुख ह्या आहेत. याचे प्रमुख वैशिष्ट्य काय? स्त्रीचा स्वतंत्र आवाज मांडणे, पुरुषसत्ताक संस्कृतीवर टीका करणे, स्त्रीचे आत्मभान, स्वातंत्र्य, समता यांवर भर देणे, स्त्री अनुभवांना साहित्याच्या केंद्रस्थानी आणणे, समाजातील स्त्रीची भूमिका आणि अभिव्यक्तीचे विश्लेषण करणे. ओके. पुढे 5वा प्रश्न आहे कथन मीमांसा सिद्धांतांचे वैशिष्ट्य स्पष्ट करा. कथन मीमांसा म्हणजे काय? नॅरेटोलॉजी. हा सिद्धांत कथनाच्या रचना, काल, पद्धती आणि पद्धतीचा अभ्यास करतो. कथन मीमांसा हा सिद्धांत कथनाचा काळ, रचना आणि पद्धतीचा अभ्यास करत असतो. याचे मुख्य विचारवंत कोण आहेत? जॉर्ज जेनेटे आणि टोर्डोरॉव. याचं वैशिष्ट्य काय? कथन मीमांसा सिद्धांताचे वैशिष्ट्य काय? कथा, स्टोरी आणि संहिता, डिस्कोर्स यातील फरक ओळखणे. ओके. पुढे आहे गोष्टगत काळ आणि संहितागत काळ, या दोन प्रकारांचा अभ्यास केला जातो या कथन मीमांसामध्ये. मग पुढे त्याचे 3 घटक आहेत की ते कालक्रम, कालावधी, कलाकृतीतील वेळेचे तंत्र तपासणे, मग कथा सांगण्याच्या शैली, दृष्टिकोन, वाचक संबंधांचा अभ्यास करणे, लेखकापेक्षा कथन पद्धतीवर भर देणे. आता पुढे काही लघुत्तरी प्रश्न आलेले आहेत. आधुनिकता म्हणजे काय? आधुनिकता म्हणजे विवेक, विज्ञान, व्यक्ती स्वातंत्र्य आणि तर्कनिष्ठ विचारांवर आधारित जीवनदृष्टी होय. साहित्यामध्ये ती नव्या मूल्यांचा शोध घेत असते. प्रश्न 2. समीक्षा ही सर्जनशील प्रक्रियेचा भाग आहे, स्पष्ट करा. उत्तर समीक्षा केवळ मूल्यांकन नसून ती लेखकाच्या विचारांशी संवाद साधणारी एक सर्जनशील कृती असते. समीक्षक स्वतःचा दृष्टिकोन मांडतो, त्यामुळे ती सर्जनशील ठरते. विरचना म्हणजे काय? प्रश्न 3. विरचना म्हणजे काय? विरचना डिकन्स्ट्रक्शन ही जॅक डेरिडा यांची संकल्पना आहे. यात मजकुरातील विरोधाभास, लपलेले अर्थ आणि अस्थिरता उघड केली जाते, त्याच विरचना म्हटलेलं आहे. प्रश्न 4. स्त्रीवादी समीक्षेचे प्रमुख उद्दिष्ट काय? स्त्रीचे आत्मभान जागृत करणे, तिला केंद्रस्थानी आणले आणि पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान देणे ही तिची प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रश्न 5. गोष्टगत काळ आणि संहितागत काळ यात फरक स्पष्ट करा. गोष्टगत काळ कथेत घटनांचा नैसर्गिक क्रम लावतो. गोष्टगत काळ कथेतील घटनांचा नैसर्गिक क्रम लावतो. तर संहिता काळ लेखकाने घटनांची मांडणी केलेला कालक्रम, लेखकाने घटनांची जी मांडणी केलेली आहे त्याचा कालक्रम लावतो. तर पुढे काही बहुपर्यायी प्रश्न आलेले आहेत. तर संरचनावादाचे जनक कोण? फर्डिनांड सोसर. आधुनिकता कोणत्या काळाशी निगडीत आहे? मर्डेतर काळाशी. मर्डेकर नंतरच्या काळाशी आधुनिकता निगडीत आहे. विरचना सिद्धांत कोणी मांडला? जॅक डेरिडा. टॅक्स इज इन्फिनिटी कुणाचा विचार आहे? लोरोबार्थ याचा विचार आहे. स्त्रीवादी समीक्षा कोणत्या संकल्पनेवर आहे? समता आणि आत्मभानावर अवलंबून आहे. मराठी समीक्षेचा मर्डेतर काळात कोणत्या विचारांनी प्रभावित झाला? आधुनिकता आणि सौंदर्यवादाने. समीक्षेचे 2 प्रकार कोणते? स्वरूपी लक्षी आणि समग्रलक्षी. सर्जनशील समीक्षक कोणाला म्हणतात? भावनाशील आणि कल्पक समीक्षकाला सर्जनशील समीक्षक म्हणतात. समाजशास्त्रीय दृष्टिकोन कोणाशी निगडीत आहे? समाज आणि वर्ग संघर्षाशी. सौंदर्यवादी दृष्टिकोनात कोणावर भर असतो? सौंदर्यवादी दृष्टिकोनात कलाकृतीच्या सौंदर्यावर भर असतो. नीतिकल्पनानुसार समीक्षेचा उद्देश काय? नैतिक शिक्षण देणे. उत्तर संरचनावादात केंद्र कोणते असते? कोणतेही केंद्र नसते. बरोबर. कथन मीमांसेतील 2 काळ कोणते? गोष्टगत काळ आणि संहिता काळ. विरचना समीक्षेचे उद्दिष्ट काय आहे? मजकुरातील विरोधाभास उघड करणे. कलासाठी हा विचार कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? सौंदर्यवादाशी.
मराठीतील प्रमुख स्त्रीवादी समीक्षक कोण आहेत? शांता गोखले. संरचना हा शब्द कोणत्या भाषाशास्त्रज्ञाने दिला? सोस्योर. आधुनिकतावादी समीक्षा कोणत्या विचारांवर आधारित आहे? तर्क आणि युक्तिवादावर आधारित आहे. गोष्टगत काळ म्हणजे काय? घटनांचा नैसर्गिक क्रम. उत्तर आधुनिकवादाचा मूळ विचार काय आहे? सत्याचे अनेक रूपे असतात, हा मूळ विचार आहे. पुढे काही टिपा आलेल्या आहेत. समिष्टत्व. कलाकृती एक संध रचना म्हणून अभ्यासली जाते. रचनांतर. रचना बदलत असली तरी मूळ रचना तशीच राहते, सुसंगती टिकते. विरचना. मजकुरातील विरोधाभास व अर्थाचे उकल करणे, शोधून काढणे. उत्तर आधुनिकता. निश्चित सत्य न मांडणारा विचार प्रवाह. कथन मीमांसा. कथनाच्या तांत्रिक व कालबद्ध रचनेचा अभ्यास करणे होय. तर मित्रांनो, आज हा आपण घटक इथे संपवलेला आहे. हा घटक चांगल्या प्रकारे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या घटकामध्ये आपण साहित्य समीक्षा, सिद्धांत, स्वरूप व वैशिष्ट्य पाहिलेले आहेत. तर हा घटक इथे संपलेला आहे. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या घटकामध्ये आपण नवीन काहीतरी शिकूया. पुढचा घटक आपला असेल साहित्य समीक्षा, सिद्धांत आणि जडणघडण पाहणार आहोत. तर आज आपण ह्या साहित्य समीक्षा सिद्धांत ह्या पेपरमधला, ह्या विषयामधला जवळजवळ आपण 3 घटक पूर्ण करत आलो आहोत. तिसऱ्या घटकामधला पहिला उपघटक आज आपण समजून घेतलेला आहे. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.